आज बनवत आहे नाश्त्यासाठी उपमा। त्यासाठी रवा घेतलेला आहे, मी जाडा रवा आहे। इथं उपमा बनवण्यासाठी कांदा कापून घेतले, लसणाची पात आहे कापून घेतलेली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या पण कापून घेतलेल्या आहेत। गॅस ऑन केला आहे, त्याच्यावरती कढई ठेवायची। कढईमध्ये पाणी टाकायचं, गरम झालेलं आहे, पाणी गिलासात काढून घेते मी। ठेवायची परत। कढई गरम झालेली आहे, थोडं तेल टाकून घेते। तेलामध्ये रवा टाकायचा, रव्याला छान भाजायचं। रवा भाजत आलेला आहे, थोडं बेसन पीठ टाकायचं 1 चम्मच, परतून घ्यायचं छानपैकी याला। आणि बेसन भाजून झालेलं आहे, आता याला प्लेटमध्ये टाकते मी। कढईमध्ये मी आता उपमा करणार आहे, त्यासाठी तेल टाकायले। गरम झालेलं आहे, थोडे जिरे, हिरव्या मिरच्या, कांदा परतून घ्यायचं, मीठ, कढीपत्ता, लसणाची पात, कोथिंबीर सगळ्यांना चांगलं परतून घ्यायचं। भाजलेला रवा टाकायचा आणि छान परतायचं। गरम पाणी टाकायचं, परतून घ्यायचं। 2 मिनटं झाकण ठेवायचं। 2 मिनटं झालेली आहेत, बघू शकता उपमा झालेला आहे।